हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 6.1 पाहणार आहोत. हा एका टाकीवर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते. म्हणजे आपण एक मत्स्य टाकी काढली, एक टाकीच्या आकाराचा आपण काय करू, चित्र काढू. याच्यामध्ये किती पाणी मावते आपलं 45 लिटर. ठीक आहे. या टाकीच्या 4/9 भाग भरलेला आहे. म्हणजे ही 45 लिटरची जी टाकी आहे ही 45 लिटरची टाकी आहे पूर्ण. ठीक आहे. याच्यामध्ये किती भरलेलं आहे पाणी 4/9. म्हणजे 4/9 म्हणजे आपल्याला छेदामध्ये किती आहे 9. मग ह्या टाकीचे आपण 9 भाग करू. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 भाग केले असता आपण 1 2 3 4 भाग काय केलेला आहे, पाणी भरलेलं आहे की नाही. तर एका भागात किती पाणी भरतं आपल्याला बघा. 45 लिटरचे 9 भाग केले. खालच्या छेदाला किती आहे 9. तर 45 लिटरचे 9 भाग केले. 9 1 9 9 5 45. म्हणजे प्रत्येक भाग कितीचा आहे 5 लिटरचा भाग. म्हणजे इथे पण 5 लिटर पाणी भरायला, इथं पण 5 लिटर, इथं पण 5 लिटर, इथं पण 5 लिटर. म्हणजे 5 गुणिले 4. ठीक आहे. किती 20 लिटर पाणी भरते. ठीक आहे. इथं 5 लिटर पाणी भरलं, 5 लिटर, इथं 5 लिटर, इथं 5 लिटर. म्हणजे टोटल पाणी किती भरलेलं आहे टाकीमध्ये 20 लिटर. अजून एक वेळेस पहा. टाकीमध्ये जी क्षमता आहे 45 लिटर. टाकीमधला 4/9 भाग भरलेला आहे. हा 9 भाग म्हणजे आपल्याला काय करायचं, या 45ला 9 न भागायचा. म्हणजे प्रत्येक भाग बघायचे, पहिले 9 भाग केले आणि 45ला हे छेदास्थानी असलेल्या संख्येनंच भागायचं. 45ला 9 न भागलं म्हणजे एक भाग किती येणार 5 लिटरचा. 5 लिटर त्याच्यातले आपण 4 भाग भरलेले आहे. 5 लिटर 5 लिटर 5 लिटर 5 लिटर असं आपण लिटर किती पाणी भरलेलं आहे 20 लिटर पाणी आपण भरलेलं आहे. आता काय सांगितलं त्यानं, पुढं पहा. त्याच्या पुढं सांगितलं त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकले. मग याच्यामध्ये जेवढं 20 लिटरचे पाणी भरलेलं आहे आपण हा इथून एवढा 20 लिटरचा पाण्याचा भाग भरलेला आहे. त्याच्यातलं किती पाणी काढून टाकलं आपण 2/5 भाग काढून टाकले. म्हणजे काढून टाकलं पाणी. म्हणजे 20 लिटर भरलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यातलं 20 लिटर भरलेलं आहे, त्याच्यातलं 2/5 भाग पाणी काढलेलं आहे. म्हणजे काय येणार 5 1 5 5 चोक 20 5 1 5. म्हणजे किती आपण काढून टाकलं, हे 4 गुणिले 2 म्हणजे 8 लिटर पाणी काढून टाकलं. म्हणजे 20 लिटर भरलं होतं, त्याच्यातलं पण 8 लिटर पाणी काढून टाकलं. मग या टाकीमध्ये आता किती शिल्लक पाणी असणार 12 लिटर पाणी शिल्लक असणार. आता किती पाणी शिल्लक आहे टाकीमध्ये 12 लिटर. आता पुढे काय म्हणलं, काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरायची. बघा टाकीची क्षमता किती आहे 45 लिटर आणि आता शिल्लक पाणी किती आहे बघा. याच्यातलं थोडंसं अजून पाणी काढल्याच्या नंतर 20 लिटर पाणी भरलं होतं, त्याच्यातलं 8 लिटर काढलं म्हणजे 12 लिटर ह्या टाकीमध्ये पाणी. ह्या टाकीमध्ये आता किती शिल्लक पाणी आहे 12 लिटर. ह्याच्यामध्ये पूर्ण मावू शकते 45 लिटर, त्याच्यापैकी फक्त 12 लिटर पाणी आहे. मग आपल्याला पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर पाणी लागेल, तर 45 वजा 12 करावं लागेल. कारण 12 आपल्याला आधीपासूनच आहे. मग बाकीचा उरलेला शिल्लक भाग आहे किती राहणार आहे आपल्याला 33 लिटर जे पाणी हे आपल्याला अजून या टाकीमध्ये भरावं लागेल. जे की पर्याय क्रमांक सी आहे आपला. तर आपला दुसरा प्रश्न असा आहे, एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. म्हणजे एक बादली आहे आपली. बादली म्हणजे एक टाकी प्रमाण हा प्रश्न आपण समजून घेऊ. ही बादली आहे. ठीक आहे. बादलीला आपण ठीक आहे. बादलीमध्ये काय केलेलं आहे, किती पाणी मावते त्यात 20 लिटर पाणी मावते. म्हणजे ह्या बादलीची क्षमता किती आहे 20 लिटरची. आपण इथे लिहून टाकतो 20 लिटर 20 लिटर. त्याच्यात किती पाणी मावते 20 लिटर पाणी मावते. आता पहा तिचा 3/5 भाग भरलेला पाणी आहे. याच्यात किती पाणी भरलेलं आहे 3/5. म्हणजे या 20 लिटर पैकी 3/5 भाग. ठीक आहे. किती येणार आपल्याला पहा. हे 5 भाग म्हणजे आपल्याला काय करायचं पाहिलं नेहमी याचे ह्या टाकीचे आपण 5 भाग करायचे. 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग आणि हे 5वा भाग. आता ह्याच्या पूर्ण टाकीमध्ये 20 लिटर पाणी भरते, त्याचे 5 भाग केले म्हणजे एक भाग कितीचा आहे ते काढूत आपण. ठीक आहे. एक भाग कितीचा आहे
ठीक आहे, 20 ला आपण काय करायचे, 20 लिटर पूर्ण पाण्याची क्षमता आहे, त्याचे 5 भाग केले तर प्रत्येक भागामध्ये आपल्याला पाणी किती होणार आहे, 5 एक 5, 5 चोक 20, म्हणजे एका भागात आपल्याला 5 लिटर पाणी मावते, 4 लिटर पाणी मावते. किती लिटर पाणी मावते, 4 लिटर. इथे 4 लिटर, इथं 4 लिटर, इथं 4 लिटर, इथं 4 लिटर, इथं 4. आता याचं पाहिलं तर टोटल केलं तर 20 लिटर पाणी आपल्याला याचं उत्तर येते, 20 लिटर आहे की नाही. म्हणजे प्रत्येक भागामध्ये 4 लिटर आपण पाणी जर भरलं तर आपल्याला काय होते, 20 लिटर पाणी आपलं होऊन जाते. ठीक आहे, तर पूर्ण ह्या टाकीची क्षमता आहे 20 लिटर आणि ह्या टाकीमध्ये मध्ये 3/5 भाग, 3/5 भाग भरलेला आहे. म्हणजे खाली किती आहे, खाली हे 5. मग ह्या टाकीचे मी 5 भागात रूपांतर केले, त्याच्यातले 3 भाग भरलेले आहेत. 1 2 बघा, 1 2 आणि 3 भाग भरलेला आहे पाणी. ही टाकी आहे, ठीक आहे, टाकी सॉरी, ही एक बादली आहे. बादली म्हणजे टाकीचंच रूपांतर, म्हणजे टाकी सारखंच हे करतात. हे बादलीमध्ये 3 भाग पाणी भरलेलं आहे. म्हणजे किती पाणी भरलेलं आहे, 4 लिटर 4 लिटर 4 लिटर. म्हणजे किती पाणी भरलेलं आहे पहा, हे 12 लिटर पाणी भरलं आहे. 4 8 आणि 12 लिटर पाणी आपण भरलेलं आहे. आता बादली पूर्ण भरण्यासाठी अजून किती पाणी लागेल पहा. बादली अजून भरण्यासाठी 1 आणि 2 भाग बाकी आहे. ठीक आहे, 4 आणि 4 8 लिटर बाकी. म्हणजे आपलं उत्तर राहणार आहे 4 आणि 4 8 लिटर, पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, इथून एवढाच भाग भरलेला आहे. हा भरलेला, हा रिकामा भाग आहे. रिकामा भागामध्येच आपल्याला पाणी लागणार आहे. मग पूर्ण भरण्यासाठी आपल्याला 4 लिटर आणि 4 लिटर 8 लिटर पाणी लागणार आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, एक गाडी 1250 मीटर लांब असणारी एक आगगाडी 2 मिनिटात 1 किलोमीटर जाते. म्हणजे 2 मिनिटात किती काळ जाते, 2 मिनिटात 1 किलोमीटर. आपल्याला किमी म्हणजे किलोमीटर, किमी म्हणजे काय, किलोमीटर. आगगाडी अंतर कापते. जर स्थिर असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी काढायची. म्हणजे 4 मिनिटात किती काढाल ते आपल्याला कळतात. एका मिनिटात ती किती अंतर कापते, 1 किलोमीटर. 2 मिनिटात ती किती अंतर कापते, 1 किलोमीटर. 2 मिनिटात 1 किलोमीटर कापते. म्हणजे 4 मिनिटात ती किती अंतर कापेल, 4 मिनिटात. ठीक नाही, 2 मिनिटात 1 जर कापत असेल तर 4 मिनिटात किती काढेल, ती 2 लिटर. 6 हे एका 2 मिनिटाला 1 किलोमीटर, अजून 2 मिनिटाला 1 किलोमीटर. म्हणजे 4 मिनिटात ती किती किलोमीटर अंतर कापाल, 2 किलोमीटर. आता पहा, इथं आपल्या गाडीची लांबी काय दिलेली आहे, मीटर मध्ये दिलेली आहे. इथं किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती राहते, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर राहतात. मग 2 किलोमीटर म्हणजे किती असणार, 2 किमी म्हणजे किती असणार, 2 किमी म्हणजे 2000 मीटर. म्हणजे ती 4 मिनिटात 2000 मीटर अंतर कापते. आपल्या गाडीचं लांबी किती आहे, आपली गाडी किती लांब आहे, 1250. मग ती उभी असणारी गाडी किती लांब असणार. मग ह्या 2000 मधून आपण 2000 मधून 1250 वजा केली, 1250 वजा केली मी. ठीक आहे, वजाबाकी केली मी. दहा मधून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले 7 आणि 1 मधून 1 गेला 0. म्हणजे किती, जी दुसरी गाडी आहे ती किती लांब असणार आहे, ओके, किती लांबीची असणार आहे, 750 मीटर लांबीची असणार. अजून एकदा पहा, 2 मिनिटात आपली जी गाडी आहे 1 किलोमीटर जाते. 4 मिनिटात किती किलोमीटर जाणार, ती 2 किलोमीटर जाणार. 4 मिनिटात 2 मिनिटात 1 किलोमीटर, तर 4 मिनिटात 2 किलोमीटर गेली. म्हणजे आपली जी गाडी आहे ती 2 किलोमीटर तिनं अंतर 4 मिनिटात कापलेलं आहे. आता 1 किलोमीटर म्हणजे काय, 1000 मीटर. आपल्याला मीटर मध्ये दिलेलं ना, आपली गाडी मीटर मध्ये. तर 2 किलोमीटर 2 किमी म्हणजे किती असणार आहे, 2000 मीटर. म्हणजे आपल्या गाडीने खरं तर 2000 मीटरचा प्रवास केलेला आहे. त्याच्यातला आपली गाडीची लांबी आहे 1250. मग जी पुढची गाडी आहे तिची जी लांबी असणार आहे 750 मीटर असणार आहे. जी 750 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल.
आपला चौथा प्रश्न असा, 5045 ग्राम म्हणजे किती? पहा, 1 ग्राम म्हणजे किती राहते? सॉरी, 1 किलोग्राम म्हणजे किती राहते? 1000 ग्राम. 1 किलोग्राम म्हणजे किती राहते? ठीक आहे, 1 किलोग्राम म्हणजे बरोबर राहते 1000 ग्राम. म्हणजे 5 किलो म्हणजे किती राहतात? 5 किलो म्हणजे किती असणार आपल्याला? 5000 ग्राम. ठीक आहे, 2 किलो म्हणलं तर 2 किलोग्राम. ठीक आहे, पहा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 ग्राम, 2 किलो म्हणजे किती असणार? 2000 ग्राम. 3 किलो म्हणजे 3000 ग्राम. 4 किलो म्हणजे 4000 ग्राम. आपल्या जो किती आहे इथं 5000 आहे. 5000 आणि 45. 5 किलो म्हणजे 5000 ग्राम, है की नाही? इथं आपल्याला 5000 आहे, 5045. हे 5 किलो म्हणजे 5000 आणि उरले किती? 45. म्हणजे 5 किलो आहे आणि अजून आपला जो किती आहे 45 ग्राम आहे. किती आहे? 45 ग्राम. आपला जो 5045 ग्राम आहे. ठीक आहे, 5045 ग्राम आपला जो आहे. ठीक आहे, म्हणजे 5 किलो, 5000 म्हणजे 5 किलो, 5000 म्हणजे 5 किलो आणि आपल्या जो उरले किती अजून 45 ग्राम शिल्लक आहे. 45 ग्राम आपल्याकडे शिल्लक आहे. ठीक आहे, 5000 म्हणजे 5 किलो, 5000 ग्राम म्हणजे किती? हे 5000 ग्राम म्हणजे 5 किलो आणि हे 45 वरचे उरलेले आहे त्याचे 45 ग्राम. ठीक आहे, हे अशा पद्धतीने करता येते. आणि जर तुम्हाला शॉर्टकट करायचं असेल, ठीक आहे, याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 5 किलो 45 ग्राम, जे की पर्याय क्रमांक बी आहे. पण आपण शॉर्टकट मध्ये पाहू. याला शॉर्टकट मध्ये करण्याचा पर्याय आहे. पहा, हे ग्राम आहे. ग्रामला आपण किलोग्राम मध्ये कन्वर्ट करताना, ग्रामला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करायचं? 1000 न भागायचं. किती न भागायचं? 1000. आता जर आपण यातला 1000 न भागितलं, 1 2 3 शून्य गेले म्हणजे आपल्याला 1 2 3 नंतर आपल्याला दशांश द्यावं लागलं. म्हणजे किती झाले? 5 किलो झाले. ओके, ठीक आहे ना, 5.45 हे किलो झाले. हे किती होते? हे ग्राम होते, एवढे ग्राम होते आणि हे किलोग्राम. 5.045 किलोग्राम म्हणजे याचा अर्थ आहे 5 किलो 0.45 ग्राम. इकडच्या साईडला 0 असेल तर काही त्याची व्हॅल्यू नसते. म्हणजे 5 किलो 45 ग्राम आपल्याला पर्याय क्रमांक शॉर्टकट मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. आपला पुढचा प्रश्न आहे, 7 लिटर तेल आहे आपल्याला 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील? तर आपल्याला 350 मिलीलिटरच्या बाटल्या भरायच्या आहेत. तर बघा, 7 लिटर म्हणजे 1 लिटर म्हणजे किती राहते? आपलं 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर राहते. 2 लिटर म्हणजे 2000 मिलीलिटर राहते. 3 लिटर म्हणजे किती राहणार? 3000 मिलीलिटर राहते. तसं 7 लिटर म्हणजे किती असणार? 7 लिटर म्हणजे माझा असणार आहे, 7 लिटर म्हणजे 7000 मिलीलिटर मला असणार. माझ्या तो किती आहे? 7000 मिलीलिटर. आता आपल्याला बाटल्या भरायच्या आहेत. किती क्षमतेच्या? 350. तर आपल्याला किती बाटल्या? बाटल्यांची संख्या आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एकूण क्षमता आणि बाटलीची संख्या. क्षमता आपला जो एकूण किती आहे? एकूण आपला जो साठा जे असलेला एकूण साठा आहे आपल्याला 7000 मिलीलिटर. 7000 मिलीलिटर आणि आपल्या एका बाटलीमध्ये किती बसू शकते? आपल्याला छोट्या छोट्या बाटल्यामध्ये करायचे. त्याच्या 350 लिटर एका बाटलीमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला भागावं लागेल. ठीक आहे, भागाकार करावा लागेल. ठीक आहे, पहा, 7 लिटर म्हणजे 7000 मिलीलिटर. एक आपल्याला आहे 350 मिलीलिटरचं एका बाटलीमध्ये भरायचं आहे आपल्याला.
क्षमता असलेल्या, तर आपल्याला किती बाटल्या काढावं लागेल, किती बाटल्या एकूण क्षमता आपल्या एकूण किती आहे ते करावं लागेल आणि बाटलीची क्षमता आपली किती आहे ते पाहावं लागेल. तर एकूण आपल्याजवळ 7000 मिलीलिटर आणि बघा इथं 7 लिटरच दिलं, पण 7 लिटर म्हणजे काय राहते 7000 मिलीलिटर. 7000 मिलीलिटर भागिले 350 मिलीलिटर, इथलचा एक शून्य कट केला, इथलचा कट केला, उरले किती बघा, इथं उरले 700 आणि खाली उरले 35. आता 35च्या पाड्यात हे 70 दोन नंबर आहेत, 35 एक 35, 35 दोन्ही 70. हे उरलेला 0 दशाला तसा लिहिला, म्हणजे काय येणार मला 20 बाटल्या मला भरता येईल. किती उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये 20 बाटल्या येणार उत्तर. तर आपला 6वा प्रश्न असा असणार आहे, 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन किती आहे, 9 ग्राम आहे. अनुकडे 5 रुपयाच्या नाण्याच्या पिशवीचे वजन किती आहे, एकूण वजन आहे तिचं 9 किलोग्राम आहे. ठीक आहे, तर त्या पिशवीत किती नाणे असतील. आणि आपल्याला 1 2 3 4 पर्याय दिलेले आहे. पहा, एक तर पहिले पहा, एक तर ग्राम मध्ये दिलेलं आहे आणि एक किलोग्राम मध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला असं उत्तर डायरेक्ट काढता येत नसतं, दोघांना आपणाला काय करावं लागते, समान वजनामध्ये आपल्याला करायचं. जसं की आपण पहिल्या प्रश्नामध्ये केलेलं आहे, लिटरच्या प्रश्नामध्ये. इथे पहा आपल्याजवळ 9 किलोग्राम आहे. ठीक आहे, पूर्ण किती आहे 9 किलोग्राम. तर आपल्याला इथं बघा नाण्यांची संख्या काढायची, आपल्याला नाण्यांची संख्या. पहिले आपण काय करतो, 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम. ठीक आहे, ग्राम एवढं लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लिटरचं मिलीलिटर किती राहते, किलोग्रामचं ग्राम मध्ये किती राहते, ह्या जर किलोमीटरचं मीटर मध्ये किती राहते, ह्या जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतील. आता 1 किलो बरोबर 1000 ग्राम, 2 किलो बरोबर किती असणार, 2000 ग्राम असणार. 3 किलो बरोबर किती असणार, किलोग्राम बरोबर 3000 ग्राम. पण आपला जो किती आहे, आपला जो टोटल वजन किती आहे याचं पिशवीचं, 9 किलोग्राम आहे. 9 किलोग्राम, किग्राम लिहा, किग्राम म्हणजे किलोग्राम. ठीक आहे, किलो म्हणलं तरी चालते त्याच्यात. 9 किलोग्राम म्हणजे आपल्याला किती होणार, आपल्याला 9000 ग्राम त्या पिशवीचं वजन आहे. आता आपल्याजवळ जी पिशवी आहे तिचं वजन आहे 9 किलोग्राम. ठीक आहे, आपल्या जो नाण्याचं जे वजन आहे ते 9 ग्राम आहे. मग आपल्याला नाण्याची जी संख्या काढायची, नाण्यांची संख्या त्याचं जर आपण सूत्र लिहिलं, कशाची पण संख्या काढायची असेल, ठीक आहे, तर काय करायचं, एका नाण्याचं वजन आणि एकूण वजन. पहा, कधी पण जर विचारलं एका याचं दिलं आणि एकूण दिलं तर त्याला काय करायचं, भागाकार करायचा. आणि दोन्ही एकाच याच्यामध्ये आपल्याला किलोग्राम असेल तर त्याला ग्राम मध्ये करायचं, लिटर असेल तर त्याला मिलीलिटर मध्ये करायचं, एकाच याच्यामध्ये समान याच्यामध्ये करायचं आपल्याला. ठीक, तर आपल्याला एकूण वजन भागिले एका नाण्याचं वजन करून आपल्याला उत्तर काढायचं. तर आपलं एकूण वजन जे आलेलं आहे ते 9000 ग्राम आलेलं आहे. आणि एका नाण्याचं जर आपण वजन पाहिलं तर एका नाण्याचं वजन आहे ते 9 ग्राम आहे, हे की नाही. ठीक आहे, 9 ग्राम. आता आपल्याला हे ग्राम असल्यामुळे आपल्याला काय करू शकतो, आपण हे ग्राम कट करू शकतो. 9 एक 9 उरले किती शून्य, 1 2 3 शून्य उरले, 1 2 3 शून्य. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 1000 त्या पिशवीमध्ये नाणी असणार आहे, जे की पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे. आपला पुढचा 7वा प्रश्न आहे, एका दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. पहा, हे दुधाची टाकी, अजून टाकीचा प्रश्न आहे असल्यामुळं मी नेहमी टाकीचं चित्र काढूनच उत्तर करतो, जेणेकरून आपल्याला उत्तर सोपं जाईल आणि कमी वेळेत जाईल. ठीक आहे, तर त्याच्यात दूध मावते, जर त्याच्यात पहा पुढे प्रश्नामध्ये आपला भाग लिहायचा राहिला होता, तर त्याच्यात 48 लिटर दूध मावते, म्हणजे ह्या टाकीची पूर्ण क्षमता किती आहे, 48 लिटर.
ठीक आहे, इथून मी इथं हे पूर्ण किती बसते याच्या टाकीमध्ये दूध, 48 लिटर दूध हे 48 लिटर मी इथे लिहून घेतलं 48. आता जर ती 712 भाग भरलेली, बघा हे 48 चे 712 भाग भरलेला आहे, म्हणजे खालच्या छेदाला किती आहे 12 भाग, म्हणजे मला टाकीचे 12 भाग करावे लागतील आणि एका भागात किती दूध बसणार आहे ते पण काढावं लागतं. याच्यात 48 लिटर पाणी दूध भरते, त्याच्यातले 712 म्हणजे आपले किती भाग करायचे, त्याचे 12 भाग करायचे, 12 × 12 12 चौक 48, म्हणजे एका भागात माझ्या 4 लिटर दूध बसणार. म्हणजे मला याला 12 भाग केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. जर 12 भाग केले तर प्रत्येक भागामध्ये माझं 4 लिटर दूध मावणार आहे. 4 लिटर है ना, 4 लिटर दूध एका भागामध्ये 4 लिटर. तर म्हणजे हे 48 लिटर आपलं उत्तर याचं भाग. आता त्याच्यातला किती भाग भरलेला आहे बघा, त्याच्यातला भाग भरलेला आहे 712 भाग, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 भाग भरलेले आहे. एवढं बघ आपलं दूध भरलेलं आहे. आता एवढं दूध म्हणजे किती असणार पाहायचं, ते पण काढायचं आणि हे रिकाम आहे. ठीक आहे, आता बघा म्हणजे आपण किती भाग भरला, 4 8 12 16 20 22 24 लिटर. किती, 1 2 3 4 5 6 7 4 8 12 16 20 24 आणि 28 लिटर आपण भरलेलं आहे. एकूण आपल्याला आपण किती भरलेलं आहे दूध, याच्यात 28 लिटर दूध भरलेलं. आता त्याच्यातलं काय केलं त्यांनी, 1/2 दूध काढून टाकलं, म्हणजे याच्यात 1/2 म्हणजे 28 चे 1/2 काढून टाकलं, हे की नाही. 1/2 म्हणजे याने किती काढून टाकलं, बे आणि याला भाग दिला तर आपलं 14 लिटर दूध काढून टाकलं त्यानं. ठीक आहे, वजा बाकी करावं लागणार. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याजवळ एवढं दूध आहे का, नाही, आपल्याजवळ आता फक्त 14 लिटरच दूध आहे टाकीमध्ये. ठीक आहे, उरलेलं शिल्लक दूध किती आहे आपल्याला, 14 लिटर. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध लागेल. बघा टाकीची पूर्ण क्षमता आहे 48 लिटर, टाकीमध्ये 48 लिटर दूध मावते, त्याच्यात आता फक्त 14 लिटर शिल्लक आहे, कारण त्याच्यात 28 लिटर भरलं होतं, त्याच्यातलं 14 लिटर आपण काढून टाकलं, म्हणजे आपल्याजवळ आता किती राहिलेलं, फक्त 14 लिटर दूध आहे. तर 48 मध्ये फक्त 14 लिटर आहे, म्हणजे अजून भरायला किती लिटर लागेल आपल्याला भरायला लागणार आहे 34 लिटर. आपल्याला अजून त्या टाकीमध्ये दूध भरावं लागणार. पर्याय क्रमांक सी. तर हा आपला शेवटचा आणि लास्टचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर पहिला प्रश्न आपला शेवटचा प्रश्न आहे. एका फळाच्या दुकानात डझनला ₹40 दराने किंवा 5 रुपयाला एक केळ भेटते. म्हणजे एक डझन जर घेतलं, एक डझन म्हणजे एका डझन म्हणजे किती राहतात, 12 केळी राहतात ना. ठीक आहे, केवढ्याला भेटतात 12 केळी, 40 रुपयाला भेटतात. रुपयाला किती भेटतात, 40 रुपयाला. एक डझन घेतलं तर 40 रुपयाला भेटतात. आणि फक्त एक केळ घेतलं, फक्त एक केळ घेतलं, 12 केळे घेतले तर 40 रुपयाला भेटतात. एकच केळ घेतला तर आपल्याला केवढ्या भेटणार, 5 रुपये. ठीक आहे, आता आपल्याला 99 केळे केवढ्याला भेटतील आपल्याला ते उत्तर काढायचं. बघा डझन घेतला तर आपल्याला फायदा पडणार. मग आपण किती डझन घेऊ बघा, आपल्याला 12 × 12 12 × 2 = 24, 12 × 36 12 × 12 12 × 2 = 24, 12 × 36 12 × 4 = 48, 12 × 5 = 60, 12 × 6 = 72, 12 × 7 = 84, 12 × 8 = 96, 12 × 9 = 108. बघा 108, आपल्याला 108 केळ्याची गरज नाही. आपल्याला काय किती केळ्याची गरज आहे, आपल्याला फक्त 96. आणि आपल्याला अजून किती केळं लागणार बघा, 99 केळ्याची गरज आहे. मग आपण एवढे डझन घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 डझन केळं घ्यायचे आणि आपल्याला 3 केळं अजून घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, टोटल आपल्याला किती घ्यायचे, 99. म्हणजे 8 डझन एका डझनला किती आहे, 40 रुपये गुणिले 8 केले आपण, हे आले 320 रुपये. 320 रुपये आपल्याला आलेले आहेत. बघा 8 डझन केळी घेतली, एक डझनची किंमत आहे 40 रुपये, तर 8 डझनची होतील 320 रुपये. आणि आपल्याला 3 अजून केळं घ्यायचे, 3 केळी
3 केळी, एका केळीची किंमत किती आहे बघा, एका केळीला 5 रुपये लागतात. तर 3 केळ्याला किती लागणार, 3 केळ्याला 3 गुणिले 5, जे 3 गुणिले 5 केलं मी, हे 15 रुपये आपल्याला लागते. ठीक आहे. 8 डझन घेतले त्याचे 320 रुपये आणि 3 आपण आगाऊचे केळे घेतले, एका केळ्याचे 5 रुपये, पण 3 केळ्याचे मला किती भेटले, 15. मग माझे टोटल आपल्याला किती पैसे केळे उडायला पडतील, ते 335 रुपयाला आपल्याला ती केळी पडतील. 335 पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.